विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे. हा कोर्स कसा बघायचा ते अगोदर सांगतो किंवा ह्या कोर्समध्ये कोणत्या गोष्टी येतात. तर हा कोर्स चालू घडामोडी 2025 प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तर असणारा कोर्स आहे. कालावधी तुम्हाला 1.5 वर्ष मिळेल या कोर्सचा. प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि या कोर्सची फी आहे मात्र 149 रुपये. या कोर्समधला कंटेंट जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या टॉपिकनुसार जसं पुरस्कार असतील, राजकीय घडामोडी असतील किंवा राष्ट्रीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, तर प्रत्येक घडामोडीचा सेक्शननुसार तुम्हाला प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर करण्यात आले. त्याचे PDF अवेलेबल होईल तुम्हाला. त्याचे व्हिडिओ लेक्चर बघायला मिळतील. ते लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. त्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा लेक्चर बघू शकता. त्या लेक्चरचं स्पीड वाढवू शकता आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीनं हा कोर्सची डिझाईन केलेला आहे. किंमत फक्त 149 रुपये आहे आणि तुम्हाला 2025मधल्या संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी अभ्यासता येतील. त्याच्या PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला मारता येईल. अशा पद्धतीनं सोय आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनची. त्या ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल. तर जास्तीत जास्त मित्रांनी जॉईन करा. आणि दुसरं म्हणजे या कोर्सचं जे डेमो लेक्चर असेल तर ते डेमो लेक्चर पुढील प्रमाणे राहील. ते पाहून घ्या आणि मगच कोर्स जॉईन करा. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 या कोर्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण राजकीय घडामोडी बघणार आहोत. त्याच घडामोडी जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये असलेल्या. आपण याच्यामध्ये प्रश्नोत्तरे कव्हर करणार आहोत. प्रश्नोत्तरामध्ये त्याचं करेक्ट आन्सर काय, त्याचं स्पष्टीकरण काय, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 पासून भाषांतर कराची सुविधा असलेली देशातली पहिली विधानसभा कोणती बनली आहे. सिंपलचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भाषांतर कराची सुविधा असलेली, तर त्याचं करेक्ट आन्सर होतं उत्तर प्रदेशची विधानसभा. त्याच्यामुळे न्यूज चर्चेत होती. 1 लाइनर मधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 22 फेब्रुवारी 2025 रोजी 27वी पश्चिम विभागीय परिषदेची बैठक कुठे पार पडली. दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. विभागीय परिषदा, आता महाराष्ट्र जे येतो तो पश्चिम विभागीय परिषदेमध्ये येतो, त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा. आता इथं प्रश्नामध्ये दिले काय बघा, पश्चिम विभागीय परिषदेची कितवी बैठक, 27वी बैठक. विचारलंय काय, कुठं पार पडली फेब्रुवारी 2025 मध्ये. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पुण्यामध्ये पार पडली. मग पुण्यामध्ये ही परिषद पहिल्यांदा याच्या अगोदर कधी झाली होती का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण पुण्यामध्ये झालेली ही काय होती, पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद पार पडते. महाराष्ट्रात किती वेळा पार पडली, त्याचं उत्तर आहे 8. महाराष्ट्रात किती वेळा पार पडली, तर 8 वेळाच पार पडली. या अगोदर 7 वेळा महाराष्ट्रात कुठं पार पडली होती, तर ही 7 वेळा महाराष्ट्रात मुंबईमध्येच पार पडली होती. पण पहिल्यांदा पुण्यामध्ये पार पडल्यामुळं कुठली बैठक, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक, त्यामुळे ही न्यूज जास्त चर्चेमध्ये होती. हा मुद्दा स्टार करतो, परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा. लक्षात आला. मग आता प्रश्न तुम्हाला असा विचारला, विभागीय परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली. तुमचं उत्तर असलं पाहिजे 1957 मध्ये करण्यात आली. प्रश्न पूर्ण असा विचारला तुम्हाला की विभागीय परिषदेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली. तुमचं उत्तर पाहिजे राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार या विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली. बरोबर. मग तुम्हाला असं विचारलं, मग हे विभागीय परिषदाच्या बैठका पार पडतात, पश्चिम विभागीय, उत्तर विभागीय वगैरे. मग याचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं, तर याचं अध्यक्षस्थान हे केंद्रीय गृहमंत्री भूषवत असतात. आणि सध्या आपले केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत, अमित शहा आहेत. अमित शहा. म्हणून या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणाकडे होतं, अमित शहाकडे होतं. का होतं, कारण ते केंद्रीय गृहमंत्री, त्याला अध्यक्षस्थान आहे, गृहमंत्री भूषवत असतो. या बैठकीमध्ये मग कोण उपस्थित असतं, तर संबंधित राज्याचे त्यामध्ये मुख्यमंत्री असतात. आणि जर युनियन टेरिटरी असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, तर त्यांचे प्रशासक त्या बैठकीमध्ये असतात. मुद्दा लक्षात आला का. पश्चिम विभागीय परिषदेची बैठक 22 फेब्रुवारी 2025 ला पार पडली पुण्यात. कितव्या क्रमांकाची होती, 27व्या क्रमांकाची. अध्यक्ष कोण होते, केंद्रीय गृहमंत्री होते. पुण्यात कितव्यांदा झाली, पहिल्यांदा झाली. महाराष्ट्रात कितव्यांदा झाली, 8व्यांदा झाली. 7 वेळा मुंबईत झाली होती. स्थापना कधी झाली विभागीय परिषदेची, उत्तर असणार 1957. कोणत्या कायद्यानुसार, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार. हे सगळे मुद्दे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे 26वे
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता मुख्य निवडणूक आयुक्त सध्या चर्चेत आहेत, तर त्यांच्याबद्दलचे चारच मुद्दे लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा, हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? 26वे. नेमणूक कधी झाली आहे? 17 फेब्रुवारी 2025 ला. नाव लक्षात ठेवा, ज्ञानेश कुमार. परीक्षेसाठी महत्वाचं. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली 17 फेब्रुवारी 2025 ला. आता यांच्या बाबतीत लक्षात ठेवताना पहिलं नाव लक्षात राहिलं, मग त्यानंतर 3 मुद्दे. पहिला मुद्दा, यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल? तो असेल 26 जानेवारी 2029 पर्यंत. म्हणजे 17 फेब्रुवारी 2025 ते 26 जानेवारी 2019 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. त्यांनी कोणाची जागा घेतली? राजीव कुमार यांची जागा घेतली. हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, हे कोणत्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? तर हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे परीक्षेला तुम्हाला जेव्हा एवढंच फक्त मध्ये लक्षात ठेवायचं की मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण झाले? ज्ञानेश कुमार झाले. किती होते? 26वे होते. कार्यकाळ कधीपर्यंत आहे? 26 जानेवारी 2029 पर्यंत. कोणाची जागा घेतली? राजीव कुमार. आणि कोणत्या कॅडरचे म्हणलं? केरळ कॅडर 1988 बॅचचे IAS अधिकारी. थोडस घटक लक्षात घ्या, हे जरा जास्त महत्वाचं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश कोणते ठरलं? इथं थोडस महत्व लक्षात घ्या. 3 नवीन फौजदारी कायदे सध्या चर्चेमध्ये आलेले होते. केंद्र सरकारने नवीन फौजदारी कायदे 3 त्याची अंमलबजावणीची घोषणा केली होती. पण 100% अंमलबजावणीची होती तिन्ही कायद्याची. 100% अंमलबजावणी करणारं पहिलं चंदीगड ठरलं होतं. राज्य किंवा युनियन टेरिटरी विचारले तुम्हाला, उत्तर असणार आहे चंदीगड. याच्यापेक्षा आणखी तुम्हाला काय विचारलं जाईल, हे 3 जे कायदे आहेत कोणते? भारतीय न्याय संहिता कायदा असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल, या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी देशामध्ये केव्हा सुरू झाली? संपूर्ण देशामध्ये ती तारीख होती 1 जुलै 2024 ला. 1 जुलै 2024 ला. परंतु त्यातूनही 100% अंमलबजावणी कुठे झाली? तर पहिलं राज्य ठरलंय ते म्हणजे चंदीगडमध्ये. त्यामुळे हा घटक महत्वाचा. आय होप हा घटक लक्षात आला. 2च मध्ये लक्षात ठेवायचे, एक तर चंदीगड 100% अंमलबजावणी, आणि या तिन्ही फौजदारी कायद्यांची संपूर्ण देशात अंमल कधी सुरू झाला? जुलै 2024 मध्ये. लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महत्वाचा आहे, राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीमध्ये आणि चर्चेतला घटक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी विक्रमी कितव्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली? मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली, पण कितव्यांदा झाली मणिपूरमध्ये? लक्षात घ्या, 11 वेळेस आहे. आणि भारतामध्ये पहिल्यांदा एवढ्या वेळेस राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लावण्यात आली होती. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे 1967 मध्ये मणिपूरला पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लावली. आता कितव्यांदा लावली? 11 वेळेस झाली. पण मणिपूरमध्ये काय झाले माहितीये का? तर मे 2023 पासून 2 समुदाय आहेत. एक आहे मैतेई समुदाय आणि दुसरा आहे कुकी समुदाय. या 2 समुदायामध्ये वार्षिक संघर्ष सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात खूप भयावह संघर्ष येतो मणिपूर मधला. आणि आता केंद्र सरकारनं काय केलंय तिथं? तर राष्ट्रपती राजवट लावली. कितव्यांदा लावली? 11व्यांदा. पहिला मुद्दा लक्षात आला. 1967 मध्ये पहिल्यांदा लावली होती. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला, भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लावली? त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य, आणि ते लावली होती 1951 मध्ये. मग प्रश्न तुम्हाला असा पडला पाहिजे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळा लावण्यात आली? 3 वेळा आहे जवळपास. 1980, 2014 आणि 2019. 3 वेळेस महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली गेली आहे. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य? ऑब्विसली लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे, ते म्हणजे उत्तराखंड. समान नागरी संहिता किंवा समान नागरी कायदा भारतीय राज्यघटनेतलं कोणतं कलमामध्ये म्हटलं? तर तुम्हाला कलम 44 लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पॉलिटिक्सचा अभ्यास करताना हा घटक तुम्हाला महत्वाचा आहे ना, पॉलिटिक्सचा. कलम 44 समान नागरी कायदा. आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य कोण आहे? उत्तराखंड. याचा अर्थ स्वातंत्र्यापूर्वी कुठे झालंय का असं? तर गोव्यामध्ये ना एकमेव असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू होता. 1867 मधला जो पोर्तुगीज नागरी संहिता आहे ना, त्याच्यानुसार गोव्यामध्ये ना ती समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला होता, संहिता लागू करण्यात आलेली होती. मग उत्तराखंड राज्य सरकारनं डायरेक्टली असे नागरी संहिताची अंमलबजावणी असं घोषित केलं का?
नाही. उत्तराखंड सरकारनं अगोदर एक समिती नेमली, तर त्या समितीचे प्रमुख कोण होते? तर ते प्रमुख होते रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्या समितीच्या शिफारशी घेतल्या आणि त्या शिफारशीवरनं उत्तराखंड राज्यानं काय केलं? समान नागरी संहितेची अंमलबजावणी केली. म्हणून ते पहिलं राज्य स्वातंत्र्यानंतरचं ठरलेलं आहे. आय होप हा घटक लक्षात आला असेल. जसं केंद्रीय निवडणूक आयुक्त महत्वाचे होते, तसं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त सुद्धा सध्या चर्चेत होते. प्रश्न असा आहे, 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? चर्चेतला घटक आहे हा, घटक लक्षात ठेवा. तर आता सध्या कोणाची नियुक्ती केली आहे? दिनेश वाघमारे. आता दिनेश वाघमारे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी आले. पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 रोजी झाली. पहिला मुद्दा लक्षात आला का? हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. आता दिनेश वाघमारे बरं, तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा एक सदस्य आहे की बहुसदस्य आहे? महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग हा एक सदस्य आहे, लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे जे दिनेश वाघमारे आता नियुक्त करण्यात आले महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत, तर हे कितवे आहेत? एकूणातलवे महाराष्ट्रामधले 7वे व्यक्ती, म्हणजे दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहे. 5 वर्षाचा कालावधी त्यांना मिळेल. पुनर्नियुक्तीला ते पात्र नसतील. कोणाच्या जागी यांची नेमणूक झाली? UPS मदान हे सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची मुदत संपली होती. UPS मदान म्हणून नाव आहे आणि त्याच्यानंतर हे पद रिक्त होतं आणि त्या जागी सध्या दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे. मग भारतीय राज्यघटनेतलं कोणती कलम येतात त्याच्या संदर्भात? एक येतं कलम 243 आणि दुसरं येतं कलम 243 ZA आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग अधिनियम 1994 यामधल्या तरतुदीला अनुसरून नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर राज्यपालांद्वारे केली जाते. लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. दिनेश वाघमारे 7वे व्यक्ती, 7वे निवडणूक आयुक्त असणार आहेत. 5 वर्षांसाठी निवडणूक आयोगाची स्थापना महाराष्ट्रातली 26 एप्रिल 1994 ची. हा घटक इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न बघा, 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये शपथ घेतली? तर महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री ठरलेत? 31वे मुख्यमंत्री ठरले. निवडणुका कितव्या झाल्या महाराष्ट्रात? 15व्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यानंतर 31वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथ त्यांना राज्यपालांनी दिली. CP राधाकृष्णन होते, त्यांनी शपथ दिलेली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतली? 3ऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली, हे माहीत असू द्या. पुढील प्रश्न बघा, 21 जानेवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? क्रमांक कितवा? 48वे. त्यांचं नाव आहे आलोक आराधे. आलोक आराधे यांनी शपथ घेतली. आलोक आराधे यांनी कोणाची जागी नेमणूक करण्यात आली त्यांची? तर देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या जागी ते आलेले आहेत. शपथ त्यांना ऑब्विसली महाराष्ट्राच्या राज्यपालांनीच दिली असणार आहे. CP राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिलेली होती. आता प्रश्न असा विचारला, आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश व्हायच्या अगोदर कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले? त्याच्यामध्ये एक येतं तुमचं मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. दुसरं येतं जम्मू काश्मीर आणि तिसरं येतं कर्नाटक. कोणते 3 राज्य आहेत की ज्या 3 राज्यामध्ये आलोक आराधे यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं? तर मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक या उच्च न्यायालयामध्ये. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक या उच्च न्यायालयामध्ये. आणि कोणत्या न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं होतं? तर तेलंगणामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. मुद्दा लक्षात येतोय का? आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश झालेत? 48वे. यांनी 3 मुख्य न्यायालयामध्ये 3 न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक. आणि तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. हा मुद्दा महत्वाचा. मग मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862, 14 ऑगस्ट 1862. त्याची प्रमुख खंडपीठ असतं, मुख्यपीठ आहे ते मुंबईला. खंडपीठ नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. औरंगाबादला आता औरंगाबाद म्हणत नाही, त्याचं नाव चेंज झालेलं आहे. ते पण माहीत असू द्या तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, हा घटक महत्वाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न, 9 डिसेंबर 2024 रोजी राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे कितवे अध्यक्ष आहेत? क्रमांक आहे 16वा. सध्या राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत, तर हे 16वे. कधीपासून? 9 डिसेंबर 2024 पासून. राहुल नार्वेकर आता विधानसभा अध्यक्ष झाले, क्रमांक 16व्या क्रमांकाचे. भाजपतर्फे निवडून आलेले आहेत, लक्षात राहू द्या. कोणता मतदारसंघ आहे त्यांचा? कुलाबा विधानसभा मतदारसंघ आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा ते काय झालेले आहेत? विधानसभेचे अध्यक्ष झाले. असं या अगोदर महाराष्ट्रात कधी झालं होतं का? तर हो, झालं होतं. ते पहिली व्यक्ती येते बाळासाहेब भारदे. 1962 ते 1967, 1967 ते 1972 हा जो कार्यकाळ आहे, म्हणजे 1962 पासून 1972 असं 2 टर्म म्हणजे 10 वर्ष जे विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते बाळासाहेब भारदे. आता त्यांच्यानंतर दुसरे व्यक्ती असे ठरलेत राहुल नार्वेकर, हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. जसं विधानसभेचे अध्यक्ष बघितलं तसं विधान परिषदेच्या सभापतीपदी एका व्यक्तीची बिनविरोध निवड झाली, त्यांचं नाव काय? प्रश्न आहे, 19 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध कोणाची निवड झाली? त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव आहे राम शिंदे. राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे कितवे सभापती ठरलेत? 7वे ठरलेले आहेत. आता लक्षात आहे का? राहुल नार्वेकर कितवे विधानसभेचे कितवे अध्यक्ष होते? 16वे होते, लक्षात घ्या, 16वे. तसं विधान परिषदेचे कितवे सभापती आहेत राम शिंदे? तर हे 7वे आहेत, 7वे. विधान परिषद सदस्य म्हणून ते 2022 साली पदभार स्वीकारला होता, कारण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर नेमणूक करण्यात आलेली होती भारतीय जनता पार्टीकडून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या रेखा गुप्ता कितव्या महिला ठरलेल्या आहेत? रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यात, कितव्या महिला ठरल्यात? याचं करेक्ट आन्सर येतं 4थ्या. ओके, करेक्ट आन्सर येतं 4थ्या. बीजेपीचे आहेत त्या. याच्या अगोदर 3 महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवले. पहिल्या होत्या सुषमा स्वराज, त्यानंतर शीला दीक्षित आणि त्याच्यानंतर अतिशी मार्लेना आम आदमी पार्टीच्या होत्या. त्यांच्यानंतर आता 4थ्या महिला ठरलेल्या आहेत रेखा गुप्ता, तर हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे महिला कितवी आहेत? तर 4थ्या. मग दिल्लीचे एकूण कितव्या मुख्यमंत्री म्हटलं तर 9व्या, हे लक्षात ठेवा. याचा क्रमांक जर बघितला तर 9व्या मुख्यमंत्री आहेत, 9व्या. ओके, आणि महिला मात्र कितव्या आहेत? तर महिला 4थ्या आहेत, हे लक्षात ठेवा. रेखा गुप्ता कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत? शालीमार बाग, लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राज्य सरकार अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं? मुद्दा लक्षात घ्या, अनुसूचित जातींच्या वर्गीकरण आहे ना, त्याचं अंमलबजावणी करणारं कोणतं राज्य भारतातलं पहिलं राज्य ठरलं? त्याचं करेक्ट आन्सर येतं तेलंगणा राज्य सरकार. कोणतं? तेलंगणा राज्य सरकारनं 14 एप्रिल 2025 रोजी एक अधिसूचना अशी जारी केली की जेणेकरून ते अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणार आहे. मग ते करण्या अगोदर त्यांनी तेलंगणा राज्य सरकारने एक समिती नेमली होती. ती समिती होती निवृत्त न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली. नाव काय आहे? निवृत्त न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिलेल्या शिफारशी आणि त्या शिफारशीनुसार की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय? तर ते ठरलेलं आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, 14 मे 2025 रोजी भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली? भूषण गवई यांचं नाव आहे. कितवे सरन्यायाधीश आहेत? तर 52वे सरन्यायाधीश आहेत, हे लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, हे कोणत्या असोसिएशनचे सदस्य होते? तर नागपूर बार असोसिएशनचे हे सदस्य होते. कोण? भूषण गवई. कोणत्या असोसिएशनचे सदस्य होते? नागपूर बार असोसिएशनचे. आणि नागपूर बार असोसिएशनचं सदस्य असणारी जी सरन्यायाधीश झाली अशी किती व्यक्ती आहे? तर ही 3री आहे. याच्या अगोदर न्यायमूर्ती हिदायतुल्ला सरन्यायाधीश झाले होते, न्यायमूर्ती शरद बोबडे झाले होते. त्यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य असणारे भूषण गवई सरन्यायाधीश झाले. तर हे 3रे सदस्य ठरलेले आहेत की जे अध्यक्षपदी विराजमान झाले सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. भूषण गवई यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला काही 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये यांनी वकिली केलेली होती. कोणत्या कार्यकाळामध्ये? तर 1987 ते 1990 हा जो कार्यकाळ आहे
हा जो काळ आहे, या काळामध्ये भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली होती. त्याच्यानंतर 12 नोव्हेंबर 2005 ला मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले होते. कायमस्वरूपी न्यायाधीश झाले होते. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे कधी आले, तर 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती झाली. आणि 14 मे 2025 ला ते सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश झाले. भूषण गवई यांच्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं परत एकदा सांगतो, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. भूषण गवई नागपूर बार असोसिएशनचे सदस्य होते आणि नागपूर बार असोसिएशनचं सदस्य असणारी तिसरी व्यक्ती आहे की जी सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचली. अगोदर न्यायमूर्ती हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे होते. यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केली आहे 87 ते 90 कार्यकाळामध्ये. मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश कधी झाले, तर 12 नोव्हेंबर 2005 ला झाले. आणि सर्वोच्च न्यायालयात बढती कधी झाली, तर 2019 मध्ये, 24 मे 2019 मध्ये. आणि आता सरन्यायाधीश झाले 14 मे 2025 ला. कितव्या क्रमांकाचे, 52. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं? त्याचं उत्तर आहे केरळ. उत्तर काय, केरळ. पुढचे दोन महत्वाचे प्रश्न, बऱ्याच वेळा चर्चेत नसतात असे घटक, पण परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न बघा काय. निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं कोणता नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सादर केला आहे किंवा सुरू केलाय? भारतीय निवडणूक आयोगानं ना एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलाय. कशासाठी? निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे ECNET, ECINET प्लॅटफॉर्म. ओके, नोट्स तुम्हाला, हे ज्या नोट्स आहेत ना, या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील, त्याची काळजी करू नका. तर ECNET प्लॅटफॉर्म हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जे सध्या निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त मोबाईल आणि वेब ऍप्स आहेत, तर ह्या सगळ्यांना या प्लॅटफॉर्म मध्ये ना एकत्र केलं जाणार आहे, की जेणेकरून निवडणूक सेवा सुलभ होणार आहे. तुम्हाला सगळं अपडेट पाहायला सोपं जाईल. तर ठीक आहे, तर हे एकल बिंदू एका ठिकाणी हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्याच्यासाठी कोणतं प्लॅटफॉर्म सुरू केलंय? ECNET प्लॅटफॉर्म. परीक्षेसाठी ना हे नाव लय महत्वाचं आहे, ह्याला मी स्टार करतो कारण हे परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न बघा, देशभरातील पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींना बळकटी देणे यासाठी 4 मार्च 2025 रोजी कोणतं नवं अभियान सुरू केले? प्रश्न थोडासा समजून घ्या. देशातल्या पंचायत राज संस्थांमध्ये जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ना, त्यांना बळकटी देण्यासाठी एक अभियान सुरू केले 4 मार्च 2025 ला. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सशक्त पंचायत नेत्री अभियान. लक्षात ठेवा, सशक्त पंचायत नेत्री अभियान हे सुरू करण्यात आलं होतं. तर झालं कधी, तर हे एका महत्वाचं जे कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळा कशाची होती, तर लक्षात घ्या. पंचायत राज मंत्रालयानं काय केलं होतं माहितीये का, तर ज्या पंचायत राज संस्थांमध्ये ज्या महिला प्रतिनिधी निवडून आलेत ना, त्यांची राष्ट्रीय कार्यशाळा 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये घेतली होती. आणि या कार्यशाळेमध्ये हे अभियान सुरू केलं. कशासाठी? सशक्त पंचायत नेत्री अभियान नाव केलेलं आहे, की जे पंचायत राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना बळकटी देणं याच्यासाठी. हा मुद्दा महत्वाचा. पुढील प्रश्न बघा, विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे, विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले? तर हे लक्षात राहू द्या, पंजाब राज्य. पंजाब राज्य, पंजाब राज्यानं अशा प्रकारचा डिसिजन घेतलेला आहे. कशासाठी? की बहिरेपणाचं, बहिरे जे आहेत अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी ह्या ज्या कायदेशीर चर्चा सुलभ झाल्या पाहिजेत, म्हणून विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करायचं. तर हे पंजाब राज्य सरकार. पंजाबमध्ये कोणत्या राज्याची, म्हणजे कोणत्या पक्षाची सत्ता आहे? आम आदमी पार्टी. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातली पहिली विधानसभा ठरली? की स्वतःचं सर्च इंजिन त्यांनी सुरू केलं. कोणत्या विधानसभेनं? तर ते आहे पंजाब विधानसभेनंच केलेलं आहे. पण हे पंजाब विधानसभेनं कोणाच्या सहकार्याने केलं? तर त्याच्यामध्ये घटक फक्त लक्षात घ्या. पहिलं म्हणजे पटियाला विद्यापीठ, तिथलं IIT हैदराबाद आहे, IIT हैदराबाद आणि सीडॅक नोएडा यांच्या सहकार्यानं पंजाब विधानसभेनं स्वतःचं सर्च इंजिन सुरू केलं. आणि असं सुरू करणारी पंजाब विधानसभा देशातली पहिली ठरली. कोणाकोणाच्या मदतीनं? पटियाला विद्यापीठ, IIT हैदराबाद आणि सीडॅक नोएडा यांच्या सहकार्यानं. प्रश्न महत्वाचा, थोडस फोकस करा.
पुढील प्रश्न बघा, संसदीय कामकाज मंत्रालयानं 24 मार्च 2025 रोजी संसद सदस्यांचं वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतनामध्ये वाढ केली. तर ती किती टक्के वाढ केली आहे? 24% वाढ केलेली आहे सध्या. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचं वेतन 1,00,000 रुपयावरून 1,24,000 रुपये प्रति महिना असं वाढवण्यात आलेलं होतं. लक्षात राहू द्या, 24% वाढ आहे. पुढील प्रश्न बघा, दिल्ली विधानसभेने नेवा म्हणजे काय? नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन या प्रकल्पाचा सध्या दिल्ली विधानसभेनं स्वीकार केला. आणि या प्रकल्पाचा स्वीकार करणारी कितवी विधानसभा ठरली दिल्लीची? तर दिल्लीची विधानसभा ठरली 28वी विधानसभा ठरली. म्हणजे हा प्रकल्प जवळपास 5 वर्षापूर्वी सुरू झालाय. 2020 मध्ये मंजुरी दिली होती, जानेवारी 2020 मध्ये. लागू करणारं म्हणजे नेवा नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन प्रकल्प लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते ठरलं होतं नागालँड ठरलेलं होतं. आणि सध्या दिल्ली विधानसभेनं लागू केल्यानंतर हे किती झाले? 28वी विधानसभा ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज मंत्रालयानं 5 मार्च 2025 रोजी कोणत्या ठिकाणी आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केलेला आहे? काय बघा, आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत कोणत्या ठिकाणी केला? नवी दिल्लीमध्ये केलेला होता. म्हणजे याच्यामध्ये हा उपक्रमाचा उद्देश काय आहे की ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वाढली पाहिजे आणि या तळागाळातल्या महिलांनी नेतृत्वाचा विकास झाला पाहिजे, नेतृत्व तयार झालं पाहिजे. याच्यासाठी आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केलाय. कोणी केलाय? पंचायत राज मंत्रालयानं. केव्हा केलाय? 5 मार्च 2025 रोजी. हा एक घटक महत्वाचा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने चांद्रयान से चुनाव तक उपक्रम राबवला? चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम कोणी राबवला? भारतीय निवडणूक आयोगानं. केव्हा राबवला? तर कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक होती? तर दिल्लीची विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय निवडणूक आयोगानं चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम राबवलेला होता. म्हणजे काय उद्देश असेल बर? तर भारताचा अंतराळातली कामगिरी आहे म्हणजे चंद्रयान मोहिमेला निवडणूक आयोग प्रक्रियेशी जोडायचं आणि मतदारांना गुंतवून ठेवण्याचा एक प्रयत्न होता. तर हा लक्षात ठेवा, चांद्रयान से चुनाव तक कोणी राबवलं? निवडणूक आयोगानं. केव्हा? दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान. आय होप हा घटक लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न, 13 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या ठिकाणी 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत आयोजित केली होती? कितव्या क्रमांकाचे? 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत. तर ही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर या अदालतीचं आयोजन कोणी केलं? तर जे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग आहे यांनी केलेलं होतं. बरं, ही अदालत कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर जे केंद्रीय मंत्री आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह, लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन झालेलं होतं. आणि या अदालतीमध्ये जे दीर्घ काळापासून प्रलंबित असणारे पेन्शन प्रकरण आहेत ना, यांचं निराकरण कसं केलं जाईल याला फोकस करण्यात आलेलं होतं. परीक्षेसाठी महत्वाचं आहे, 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत दिल्लीमध्ये आयोजित झाली 13 फेब्रुवारी 2025 ला. आणि अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्याचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. तर ह्या राजकीय घडामोडी ज्या जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 मधल्या आहेत, अशा प्रत्येक सेक्शन वाईजच्या घडामोडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. थँक्यू.